एक मेडिकल इमर्जन्सी आणि तुमचं पूर्ण आर्थिक गणित नुसतं बिंजू नाही शकत, तर तुम्ही खरोखर सगळं तुमचं घालवू शकता. सो तुमची रिस्क वाढत असेल आणि त्याच्या ट्रीटमेंट्स पण महाग असतील तर तुम्ही नक्कीच कव्हर जास्तच घेतलं पाहिजे. इतकी या मेडिक्लेमची किंवा हेल्थ इन्शुरन्सची आत्ता गरज आहे की एक हॉस्पिटलायझेशन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल बनवू शकतं. मेडिकल इन्फ्लेशन हे म्हणजे वैद्यकीय खर्चांमध्ये होणारी महागाई ही खरंच प्रचंड आहे. 75% वर्किंग पॉप्युलेशन जे आहे भारतातलं, म्हणजे जो कष्टकरी वर्ग आहे, हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल होऊ शकतो केवळ एका हॉस्पिटलायझेशनमुळे. 4 जणांचं आमचं कुटुंब आहे आणि आम्हाला ॲक्सिडेंट झाला तर कोणाला आधी ट्रीटमेंट द्यायची रे? सो 20-30ला आरोग्य उत्तम असलं तरी स्वतःचा एक योग्य तो विमा असणं गरजेचं आहे. तुम्ही गुंतवणूक इतक्या योग्य प्रकारे करा की विम्याचा हप्ता तुम्हाला जड वाटणार नाही. अशीही अडचण येऊ शकते की त्या रुग्णालयात ती पॉलिसी चालतच नाही. म्हणजे ह्याही अडचणी येतात. आपण फायनान्शियली एकदम सेट आहोत हा भ्रम एखादीच मोठी मेडिकल इमर्जन्सी कायमचा दूर करू शकते. त्यामुळेच अडीअडचणीला मदतीला येईल असा इमर्जन्सी फंड तर हवाच, पण त्याच्या जोडीला हेल्थ इन्शुरन्स असणं हे आजच्या युगात अनिवार्य आहे. पण हेल्थ इन्शुरन्सबद्दलही अनेक गैरसमज आहेत. बऱ्याचदा मेडिक्लेम पॉलिसी म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स असं म्हटलं जातं. तर या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे? तसंच हेल्थ कव्हरेज कितीचं घ्यावं, ती पॉलिसी फ्लोटर घ्यावी का प्रत्येक मेंबरची वेगळी काढावी, घरी जर वृद्ध आईवडील असतील त्यांची पॉलिसी वेगळी काढावी का सगळ्यांची एकत्र काढावी, जर कंपनीकडनं आपल्याला मेडिक्लेम मिळतोय तर तरी वेगळी पॉलिसी असावी का, असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात असतात, माझ्याही मनात आहेत. तर याच सगळ्या प्रश्नांवर या एपिसोडमध्ये आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, बिग बक्स पॉडकास्टमध्ये मी निरंजन मेढेकर तुमचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्यासोबत आहेत बिग बक्सचे फाउंडर डिरेक्टर CA विपुल शहा. नमस्कार. हॅलो विपुल, मागच्या एपिसोडमध्ये आपण टर्म इन्शुरन्सबद्दल बोललेलो आहे. तोही अतिशय महत्त्वाचा विषय होता आणि त्याच्या इतकाच महत्त्वाचा आणि त्याच्या इतकेच अनेक गैरसमज असलेला विषय म्हणजे मेडिक्लेम किंवा हेल्थ इन्शुरन्स. सुरुवात जर इथनंच करता आली की मेडिक्लेम पॉलिसी आणि हेल्थ इन्शुरन्स दोन्हीमध्ये एकच आहे, फरक आहे? एक तर नक्की मेडिक्लेम आणि हेल्थ इन्शुरन्समध्ये फरक आहे. ॲक्च्युली मेडिक्लेम हा बऱ्याचदा हॉस्पिटलायझेशन रिलेटेड एक्सपेन्सेस कवर करतो, वेरेज हेल्थ इन्शुरन्स हा थोडा प्री हॉस्पिटलायझेशन, तुमचं रेग्युलर चेकअप, हेल्थ चेकअप्स आणि हॉस्पिटलायझेशन ऑफकोर्स हे सगळं कवर करू शकतं. सो थोडी ही ब्रॉडर टर्म आहे असं म्हणू. हेल्थ इन्शुरन्स कवर्स ऑलमोस्ट म्हणजे बऱ्याच गोष्टी कवर करतं. पण तिकडे येण्यापूर्वी आज जो आपण हा विषय चर्चेला घेतो आहे, असं म्हटलं जातं की 75% वर्किंग पॉप्युलेशन जे आहे भारतातलं, म्हणजे जो कष्टकरी वर्ग आहे, हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल होऊ शकतो केवळ एका हॉस्पिटलायझेशनमुळे. बापरे. इतकी या मेडिक्लेमची किंवा हेल्थ इन्शुरन्सची आत्ता गरज आहे की एक हॉस्पिटलायझेशन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल बनवू शकतं. आणि हे खरंच दुर्दैव आहे की समाज माध्यमांमध्ये अनेकदा आपण बघतो किंवा वेगवेगळ्या वेबसाईट्सच्या माध्यमातून अपील केलं जातं मदतीसाठी की एखाद्याची सर्जरी आहे एखाद्या व्यक्तीची आणि त्याच्यासाठी क्राऊड फंडिंग, म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन काही फंडिंग करावं, कारण कुठेतरी पुरेसा विमा घेतला गेलेला नाही. हे त्यामागचं खरं तर कारण असू शकतं. दुर्धर आजारांबद्दल आपण नक्की समजू शकतो किंवा एखादी ट्रीटमेंट खूपच महाग झाली तर गोष्ट वेगळी आहे. परंतु इतर कारणं काही नसतील तर तुम्ही योग्य तो आरोग्य विमा घेतलाच पाहिजे. योग्य तो म्हणजे योग्य कव्हरेज, ह्याची डेफिनेशन परत फॅमिली टू फॅमिली, पर्सन टू पर्सन ही बदलू शकते. तर ह्याच्यावर काय सांगशील? योग्य हेल्थ कव्हरेज साधारण किती हवं? सो हे खरं तर अनेक गोष्टींवरती अवलंबून आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे तुमची फॅमिली मेडिकल हिस्ट्री काय आहे. कारण तुम्हाला फॅमिलीमध्ये काही असं म्हटलं तर काही डिसीजेस हे जेनेटिक असतात, ते अनुवंशिक आहेत, ते अनेक पिढ्यानपिढ्या तसेच चालत आलेले असतात. सो तुमची रिस्क वाढत असेल आणि त्याच्या ट्रीटमेंट्स पण महाग असतील तर तुम्ही नक्कीच कव्हर जास्तच घेतलं पाहिजे. म्हणजे पहिली तुमची अनुवंशिकता, फॅमिली हिस्ट्री, तुमचे स्वतःचं प्रोफेशन हे पण कदाचित हेल्थ हॅझार्डला सामोरं जाणार असेल. म्हणजे गंमत वाटेल तुला, पण पूर्वी खडूनी फळ्यावरती लिहिलं जायचं तर त्या शिक्षकांना कॅन्सरसारखे आजार त्यामुळे पण झालेत की जे खडूची पावडर निर्माण होते.
किंवा मर्चंट नेव्हीमध्ये जी लोक जातात, जहाजावरती जातात, तर जहाजाला गंजू नये जहाज म्हणून झिंकचं एक प्रकारचं कोटिंग दिलं जातं, झिंक ऑक्साईडचं, तर त्याच्यामुळे कॅन्सर होतो. सो अशा अनेक गोष्टी आहेत. सो तुमच्या हेल्थ हॅझार्ड पण तुम्ही बघितल्या पाहिजेत. त्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्या शहरामध्ये राहता आणि नक्कीच इन्फ्लेशन, कारण असं म्हटलं जायचं पूर्वी लाईफस्टाईल इन्फ्लेशन हा एक पार्ट आहे, पण त्यातलं शिक्षणातलं इन्फ्लेशन खूप जास्त समजलं जायचं. पण सध्याच्या जगात मी जे बघतोय तर मेडिकल इन्फ्लेशन हे म्हणजे वैद्यकीय खर्चांमध्ये होणारी महागाई ही खरंच प्रचंड आहे. आणि गंमत सांगू का निरंजन तुला, तू जर का बघशील ना, आता मी तुला एक उदाहरण सांगतो की समजा तुझ्या जवळची व्यक्ती आहे, म्हणजे अगदी आपण म्हणूयात अगदी जवळची व्यक्ती किंवा आई वडील म्हणूयात, वडिलांना काही झालं दुर्दैवाने आणि त्यांची हेल्थची म्हणजे हार्ट सर्जरी करण्याची वेळ आली, तर तू तिथे काय करतोस रे? तू तिथे जनरलचं पॅकेज घेतो, कारण आता पॅकेज ही कन्सेप्ट सगळीकडे आले. तू जनरल पॅकेज घेतो, सेमी प्रायव्हेटचं पॅकेज घेतो का प्रायव्हेटचं? एक दुसरी गोष्ट परत ऑप्शन आहे, कुठल्या तज्ज्ञाबरोबर तू काम करतोस. सो नॅचरली तू सगळ्यात चांगलं हॉस्पिटल, सगळ्यात चांगल्या सुविधा आणि सगळ्यात चांगला कन्सल्टंट मिळावा ह्याच प्रयत्नात असतो. म्हणजे जी सर्जरी एखादा नॉर्मल सर्जन एखाद्या नॉर्मल इस्पितळामध्ये समजा एक 3 लाखात करेल, हीच कॉस्ट तुझी जवळपास 6-7 लाख किंवा 10 लाख देखील असू शकते. आता हे जर का तू बघितलंस तर ह्या अनुषंगाने तुझं कव्हर असावं. मग साधारण सध्या मी म्हणेन की आज आपण 2025मध्ये ही चर्चा करतोय, तर पुण्यामध्ये एखाद्या यंग फॅमिलीचं कव्हर हे 10 लाख तरी असावं मिनिमम, हे मी मध्यमवर्गीयांचं म्हणतोय. आणि कदाचित उच्च मध्यमवर्गीय त्यांच्यासाठी 20 लाख, श्रीमंतांसाठी ते 50 लाख किंवा कोटी रुपयांपर्यंत देखील जाऊ शकतं. आणि आजकाल परत त्याच्या ट्रीटमेंट्स, मॉडर्न ट्रीटमेंटला तुम्हाला कव्हर कमी मिळतं किंवा मग तुम्ही त्याप्रमाणे कव्हर कमी मिळतं म्हणजे 50%च कव्हर देतात. मग अजून अशा पॉलिसी निघाल्यात की जिथे मॉडर्न ट्रीटमेंट 100% कव्हर होतील. सो ही सगळी जी वैशिष्ट्य आहेत ती तुम्ही समजून घेतली पाहिजेत. आणि हे समजणं खरं सांगशील तर एखाद्या म्हणजे सामान्य लोकांच्या आवाक्याच्या बाहेर आहेत. मग तज्ज्ञां थ्रू जावं किंवा डॉक्टर्स, म्हणजे मी म्हणेन की आजवर हे कधी झालं नाही, चर्चेला गेलं नाही, पण तुम्ही तुमची ही जी काही वैशिष्ट्य आहेत, प्लॅनची फीचर्स आहेत ना, ती शक्यतो एखाद्या फॅमिली डॉक्टरकडनं किंवा घरात कोणी डॉक्टर असेल तर त्याच्याकडनं समजून घेणं अत्यावश्यक आहे. कारण अनेकदा सल्लागार देखील ह्या सर्व टर्म्सबद्दल किंवा वैशिष्ट्यांबद्दल पुरेशी त्यांना माहिती नसते, कारण ते कदाचित त्यांचं क्षेत्र नाही, ते त्या क्षेत्रातली सेवा पुरवण्याचा प्रयत्न करतायत. ते काही चुकीचं काम करतील असं मी म्हणत नाही, परंतु ते त्यातले तज्ज्ञ नाहीत. तर एखादा डॉक्टर कदाचित ह्या फीचर्सवरती चांगलं मार्गदर्शन करू शकेल. तर ह्याकडेही लोकांनी बघावं की एखादा तुम्ही महागडा विमा घेत असाल तर ते घेताना जी आवश्यक वैशिष्ट्य आहेत ती सगळी कव्हर होतात की नाही, किंवा प्री एक्झिस्टिंग डिसीजेस माझे कव्हर होतील की नाही, किंवा मी कुठल्या डिसीजेसला प्रोन आहे हे कोण सांगू शकेल, तर माझा फॅमिली डॉक्टर सांगू शकेल. तर असा एक अप्रोच ठेवला तर तुम्ही विमा घेताना थोडं निश्चिंत राहाल. मेट्रोजमध्ये तुम्ही राहत असाल तर तुमचं कव्हर नक्कीच जास्त हवं आहे. म्हणजे पुण्यामधल्या ज्या मी म्हणजे नाव नाही घेत, पण काही रुग्णालयांमधल्या ट्रीटमेंट्स ह्या खूप जास्त महाग आहेत, वेरॅज ॲव्हरेज बाकीच्या इस्पितळांमध्ये त्या तेवढ्या महाग नाही आहेत. सो हे तुम्हाला बघायला पाहिजे. बरं, हे होत असताना परत कव्हर ही एक गोष्ट झाली, पण तुम्ही त्या रुग्णालयाकडे बघून ते कव्हर घेतात, पण परंतु अशीही अडचण येऊ शकते की त्या रुग्णालयात ती पॉलिसी चालतच नाही. म्हणजे ह्याही अडचणी येतात. सो हे सगळे कंगोरे बघायला लागतात. हा इतका सहज समजण्यासारखा किंवा सोपा विषय नाही, जरी आपण तो सोपा करण्याचा प्रयत्न करत असलो या चर्चेच्या माध्यमातून, तरी देखील खूप त्याला कंगोरे आहेत. आम्ही गणितात म्हणतो तसं खूप परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन्स आहेत आणि ती एका चर्चासत्रात संपतील असा विषय नाही. गरज पडली तर आपण परत परत या विषयावर बोलत राहू अधनमधनं. एक आता विषय येतो की विशीमध्ये किंवा तिशीमध्येही इव्हन तब्येत एकदम उत्तम असते, आरोग्य उत्तम असतं आणि बऱ्याचदा कंपनीची पण पॉलिसी असते, कव्हरेज असतं. तर मग अशा वेळेला म्हटलं जातं की अरे मला ऑलरेडी आहे कव्हरेज, घरचेही कव्हर होत आहेत, समजा काय गरज आहे मेडिक्लेम घ्यायची, हेल्थ इन्शुरन्स घ्यायची. सो आता पहिलं महत्त्वाचं म्हणजे कंपनीचं कव्हर हे ग्रुप इन्शुरन्सच्या माध्यमातून दिलं गेल्यामुळे साधारण 2 लाख, 3 लाख, 5 लाखापर्यंत असतं. मी आत्ताच तुला सांगितलं, मी मध्यमवर्गीयांमध्ये मिनिमम 10 लाख असावं. दुसरी गोष्ट अशी आहे की
काही दुर्धर आजार झाले. सध्या असं म्हणतात जातं की कॅन्सर हा खूप खरंच कॅन्सरसारखा पसरणारा आजार झालेला आहे. म्हणजे तो इतका वेगवेगळा, कारण लाईफस्टाईलमुळे पण कॅन्सर्स होत आहेत. आपल्या अन्नपदार्थांमधून असं म्हटलं जातं की रासायनिक द्रव्यांमुळे कॅन्सर होत आहेत. म्हणजे असं म्हटलं जातं की कोल्हापूरमध्ये काही विशिष्ट भागामध्ये सुद्धा ते खूप जास्त वाढला कॅन्सर काही गोष्टींमुळे. तर ह्या सगळ्या गोष्टी बघता तुमचं कंपनीकडून मिळणारं कव्हर हे नक्की पुरेसं नाही. आणि मग अशा वेळेस तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट्स किंवा ज्या सेव्हिंग्ज आहेत ते सगळे पणाला लागतात. जसं मी म्हटलं सुरुवातीलाच की वन हॉस्पिटलायझेशन अवे फ्रॉम बिईंग फायनान्शियली ब्रोकन. सो हे बघितलं तर पहिली गोष्ट कंपनीकडे असेल तर सफिशियंट आहे का, किंवा कंपनीतूनच ते वाढवता आलं तर त्याचा नक्की प्रयत्न करावा. कारण कॉर्पोरेट इन्शुरन्स सेटल होण्याचं प्रमाण थोडं जास्त असू शकतं. कारण समोरच्या कंपनीला म्हणजे विमा कंपनीला देखील तो एक बल्क बिझनेस आहे. त्यामुळे तिथे सर्व्हिस चांगल्या प्रकारे मिळू शकते. तिथे काही टॉपअप्स अवेलेबल होत असतील तर ते जरूर घ्यावेत. अन्यथा स्वतःचा नक्की इन्शुरन्स असावा आणि तो चांगल्याच रकमेचा असावा. म्हणजे दुसरं असं आहे की तुम्ही एका कंपनीतून दुसरी कंपनीत स्विच होतानाही काही गोष्टी घडू शकतात. तिसरी गोष्ट, प्री एक्झिस्टिंग डिसिजेसबद्दलही अनेकदा काही चॅलेंजेस येतात किंवा त्या ग्रुप इन्शुरन्समध्ये कव्हर होत नाहीत काही क्लॉजेसमध्ये. त्या व्यतिरिक्त वेटिंग पिरियडचे क्लॉजेस पण असतात. सो 20-30ला आरोग्य उत्तम असलं तरी स्वतःचा एक योग्य तो विमा असणं गरजेचं आहे. आणि जसं फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये आपण म्हणतो की तो कंटिन्युअस मॉनिटर आणि रिव्ह्यू करत राहावा, तसं वैद्यकीय महागाई म्हणजे मेडिकल इन्फ्लेशन कन्सिडर करून वेळच्या वेळी आपला मेडिक्लेमचा जो पोर्टफोलिओ आहे म्हणजे कंपनीचा, स्वतःचा, फॅमिलीचा, तो पण तुम्ही योग्य तो त्याबद्दल मॉनिटर करणं, रिव्ह्यू करणं आणि योग्य त्या स्टेप्स घेणं गरजेचं आहे. ओके. एक आता महत्त्वाचा विषय येतो की पॉलिसी घेताना, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेताना तो फ्लोटर प्लॅन घ्यावा, म्हणजे त्यात सगळे घरातले मेंबर्स कव्हर होतील असा घ्यावा का प्रत्येक सदस्याचा वेगळा हेल्थ इन्शुरन्स असला पाहिजे? सो ह्याच्यात पण असं मी म्हणीन एक गमतीशीर भाग आहे. परत कव्हर रिस्टोर करणं हा प्रकार असतो. पण असं म्हणूयात की मी 10 लाखाचा फॅमिली फ्लोटर घेतला आणि दुर्दैवाने 4 जणांचं आमचं कुटुंब आहे आणि आम्हाला ॲक्सिडेंट झाला, तर कोणाला आधी ट्रीटमेंट द्यायची रे? सो हे सगळं बघायला लागतं. मग कव्हर रिस्टोरेशन म्हणून एक फीचर असतं. अशा अनेक फीचर्सचा, त्या सगळ्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करून हे केलं पाहिजे. पण होता हिस्तोर तुम्ही कुठलंही कॉम्बिनेशन करा याच्यात. मी डायरेक्ट कॉमेंट नाही करणार. कुठलंही कॉम्बिनेशन करा, पण इंडिव्हिज्युअल कुठल्याही क्षणी 10 लाखापर्यंत कव्हर होईल आज घडीला पुण्यामध्ये, एवढी तरी मिनिमम पॉलिसी तुम्ही घ्यावी. मग तुम्ही 4 जण असाल फॅमिलीमध्ये तर ते 40 लाखाचं कव्हर मिळायला पाहिजे. कारण कुठल्याही क्षणी चौघांना अपघात झाला तरी तेवढं कव्हर मिळायला पाहिजे. तेव्हा आपण हा विषय की ह्याला प्रायोरिटी देऊ, माझा एवढाच इन्शुरन्स आहे, हे करावं, ह्या भानगडीत आपल्याला पडायला लागू नये इथपर्यंत आपण इन्शुरन्सची प्रोव्हिजन करावी. आणि ती तुमच्या इन्कमच्या, तुमच्या लाईफस्टाईलच्या तुलनेत नगण्य विम्याच्या प्रीमियममध्ये तुम्हाला ती मिळू शकते, हप्त्यामध्ये मिळू शकते. तर का नाही घ्यावी? तिकडे म्हणजे तुम्ही परत मी म्हणलं तसं ती तुमचा खर्च नाही तर ती तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी केलेली गुंतवणूक आहे. बरोबर. खूपच महत्त्वाचा मुद्दा सांगितलास तू हा. गेल्या 5-6 वर्ष असं दिसतंय की एस्पेशली कोविडनंतर हेल्थ इन्शुरन्सचे, मेडिक्लेमचे प्रीमियम्स जे आहेत ते खूप वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा ज्येष्ठ नागरिक हे पॉलिसी रिन्यू करायला फारसे उत्सुक दिसत नाही आहेत. तर तुझा सल्ला काय असेल? निरंजन, एक री-इन्शुरन्स नावाचा प्रकार आहे. म्हणजे इन्शुरन्स कंपन्या युनिलॅटरल रिस्क घेत नाहीत. तर ती सगळ्या री-इन्शुरन्स कंपन्यांमध्ये, म्हणजे इथे 10 जणांनी घेतला आणि ग्लोबली 10 जणांनी घेतला किंवा अनेकांनी घेतला, तर ते सगळं पूल केलं जातं. आणि जागतिक स्तरावरती हे री-इन्शुरन्सच्या पूलमधनं हे सगळ्या गणितं बघितली जातात. कारण नाहीतर कंपन्या डुबतील, त्यामुळे त्या पण कुठेतरी री-इन्शुअर करत असतात. ह्या सगळ्या प्रवासातनं जेव्हा सगळीकडेच कोविडनंतर प्रचंड जेव्हा सगळी लोकं क्लेम सेटलमेंटसाठी पुढे आली, तेव्हा अनेक कंपन्या फायनान्शियली म्हणजे दे वूड हॅव ब्रोकन, म्हणजे फायनान्शियली त्या अडचणीत आल्या असत्या. हे सगळं बघता त्यांच्या हे लक्षात आलं की हे सस्टेन होत नाही आहे. कुठेतरी अशी काही महामारी आली म्हणजे जी जागतिक स्तरावरती आली. सो हे सगळं बघता कुठेतरी अनसर्टन्टी पण याच्यात फॅक्टर केली गेली आणि त्यामुळे हे प्रीमियम्स वाढत गेलेले आहेत. पण ते गरजेचे आहेत, तरच सर्व सृष्टी म्हणजे मी म्हणेन की सगळ्याच समाजाला त्यातनं बेनिफिट होणार आहे. नाहीतर हे करणं अवघड आहे. आता याला काही लोक आध्यात्मिक पण गोष्टी म्हणतात की एखाद्या व्यक्ती जर का
म्हणजे दुर्दैवाने त्याचा अंताकडे वाटचाल करत असेल तर तुम्ही हॉस्पिटलायझेशन करू नका, त्याला फारसं मेडिकेशन देऊ नका. मग ह्याच्यासाठी तुम्ही मेडिक्लेम काढलाय तर त्यामुळे तुम्ही उगाच हॉस्पिटलायझेशन करता, त्या व्यक्तीला त्रास होतो. आता हे खूप अवघड आहे, कारण तेव्हा तुमची भावनिक गुंतवणूक मोठी असते. समाजाचंही एक वेगळ्या प्रकारचं प्रेशर असतं की यांनी म्हणजे फक्त ॲक्सिडेंटच्या केसमध्ये नाही, पण इव्हन काही दुर्धर आजारांमध्ये किंवा यासाठी सुद्धा मग ट्रीटमेंट द्याव्या की नाही द्याव्या, हा कुटुंबापुढे प्रश्न येतो. सिनियर सिटीजन्सच्या बाबतीत तू अगदी योग्य म्हटलास की प्रीमियम वाढतोय म्हणून ते करायचं नाही. मग अडचण अशी आहे की त्यांनी तो प्रीमियम रिन्यू नाही केला आणि उद्या हॉस्पिटलायझेशनची वेळ आली, कारण तेव्हा तर ते वाढत जाणार, हॉस्पिटलायझेशनचे शक्यता वाढत जाणार, म्हणजे प्रोबॅबिलिटी वाढत जाणार आहे. तर अशा केसमध्ये मग कुटुंबाने तो भार सहन करणार, आर्थिक भार. हे करत असताना परत एक मॉरल क्वेश्चन की ही ट्रीटमेंट पुढे न्यायची का नाही न्यायची. सो त्याऐवजी तुम्ही ॲडिक्वेट जर का इन्शुरन्स घेतला असेल तर तुम्हाला यातून प्रोटेक्शन मिळेल. आणि मी ह्या माध्यमातून सांगेन की तुम्ही गुंतवणूक इतक्या योग्य प्रकारे करा की विम्याचा हप्ता तुम्हाला जड वाटणार नाही. त्यामुळे त्याकडे एक प्रकारची मानसिक स्वास्थ्यासाठीची गुंतवणूक जी मी वारंवार म्हणत आलो तिकडे म्हणून बघा, जी गुंतवणूक करायची ती आपल्याकडे आहेत ना, बाकी म्युच्युअल फंड सही आहे ते चालूच आहे. अगदीच. टर्म इन्शुरन्सच्या बाबतीत आपण जे बोललो तेच हेल्थ इन्शुरन्सच्या बाबतीत अनेकांना वाटतं की हा खर्च आहे आणि गेले मी 15 वर्ष 20 वर्ष मेडिक्लेमचा हप्ता भरतोय, त्याऐवजी जर मी त्याच अमाऊंटची SIP केली असती, RD केली असती तर माझे केवढे पैसे साठले असते, वाढले असते उलट. सो निरंजन, गंमत अशी आहे की बरोबर आहे, मी पण SIP करा सांगतो, पण मेडिक्लेमच्या ऐवजी SIP करा हा पर्याय होऊ शकत नाही, कारण आपत्ती ही कधीही सांगून येत नाही. आणि मागे तुम्हाला काही नाही झालं याबद्दल देवाचे आभार माना, पण पुढे काही होणार नाही असं तर शक्य नाही. सो आपण गाडी मागे आरशात बघून मागे बघून चालवतो का रे? सो भविष्याच्या तरतुदीसाठीच तो इन्शुरन्स केला आहे. जे घडलं ते घडून गेलं, इट्स अ कॉस्ट, तुम्ही प्रोटेक्शनसाठीच ती घेतले. मग हेच लॉजिक लावून गाडीचा पण इन्शुरन्स करू नको असं चालणार आहे का? तिथे गव्हर्नमेंट कंपल्सरी करतंय म्हणून करता असं नाही, गरजेचं आहे म्हणून तर आपण करतो ना. खरं, लॉ ऑफ ॲव्हरेजेस कधीतरी कॅच करू शकतं. ह्याच्यात कुठली मानसिकता नाही. परत असं एक अंधश्रद्धा आहे की तुम्ही इन्शुरन्स घेताय म्हणजे काय, तर तुम्ही निगेटिव्ह विचार करताय. तर ह्यालाही मी असं उत्तर देईन की उद्या तुम्ही समजा शांततेचे भोगते आहात म्हणून तुम्ही देशाच्या संरक्षण सीमेवरती सैन्य ठेवणार नाही का? सो तुमची शांतता हा तुमचा मूळ गाभा असू शकतो, पण म्हणून तुम्ही स्वसंरक्षण करू नये असं तर नाही. सो ह्या गोष्टी लक्षात घेऊन लोकांनी विमा उतरवलाच पाहिजे आणि तो किती कवर असावं हेही त्यांनी त्यांच्या लाईफस्टाईलनुसार ठरवावं. पण अशी कुठलीही चूक करू नये की मला 20 वर्ष काही झालं नाही मग पुढेही काही होणार नाही, मला त्याची गरजच नाही. कारण येणारा आजार किती मोठा असू शकतो हे कोणाला साक्षात म्हणजे सांगून सुद्धा कळणार नाही किंवा त्याचा अंदाज आपण बांधू शकत नाही. अशी आर्ग्युमेंट लोक करतात की प्रत्येकाच्या आयुष्याची दोरी ठरलेली आहे. मग आता हे लॉजिक लावलं तर मग तुम्ही उपचारही करू नका, मग विदाऊट उपचारसुद्धा एखादा मग हॉस्पिटलची गरज नाही. म्हणजे ह्या चर्चेला काही अर्थ उरत नाही. सो आपण काही बेसिक आपण म्हणूया एक रूल्स ठरवून किंवा नियम ठरवून या गोष्टी बघितल्या पाहिजेत. नाहीतर सगळ्या गोष्टींना मग माणसाला कुठल्या गोष्टीची गरजच नाही. मग अन्न वस्त्र निवारा देवाची कृपा असेल तर ते सगळं मिळेल, मग तुम्ही काहीच करू नका. अजून एक महत्त्वाचा मुद्दा येतो की बरेचदा असं जे म्हटलं जातं की धडधाकट आहे मी, आत्ता कशाला मला मेडिक्लेमची गरज आहे. पण अनेक पॉलिसींना मला वाटतं काहीतरी लॉक इन पिरियड पण असतो, म्हणून पण तुम्ही जेव्हा स्वस्थ आहात निरोगी आहात तेव्हाच काढायला पाहिजे. हो, त्याला वेटिंग पिरियड असं म्हटलं जातं की काही प्री एक्झिस्टिंग डिसिजेसनाही वेटिंग पिरियड लागू होतं किंवा काही पॉलिसीजमध्ये तुम्ही आत्ता घेतली आहे तर पुढची 2 वर्ष कुठल्या ठराविक सर्जरी करता येत नाही. अशा अनेक गोष्टी असतात. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे आणि योग्य त्या वयात ते घेणं गरजेचंच आहे, कारण नंतर पॉलिसी रिजेक्ट पण होऊ शकते. माझ्यासमोर अशी पण उदाहरणं आहेत की ज्यांना मेडिक्लेमची पॉलिसी अवेलेबलच होत नाही बिकॉज ऑफ देअर हेल्थ कंडिशन्स. बापरे. आणि ती लहानपणापासून नव्हती, तर ती कदाचित लाईफस्टाईलमुळे झाली असेल, काही त्यांच्या हेल्थ हॅझार्ड किंवा प्रोफेशनमुळे झाली असेल. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे बघताना जेव्हा विमा उपलब्ध आहे, अवेलेबल आहे, तेव्हाच तो घेतला गेलेला योग्य. वय जसं वाढतं आपलं, ठराविक टप्पे म्हणू आपण 35, 40, 45, 50, या वेळेला प्रीमियम वाढतोच का? आणि दुसरं म्हणजे जर ओबेसिटी असेल किंवा हार्टची काही हिस्ट्री असेल किंवा सुरू झालं काही, त्यांनी पण वाढतो विमा? तू म्हटला तसं बरोबर आहे, टप्प्याटप्प्याने ते वाढत जातं, कारण जसं माणसाचं वय वाढत जाईल तसे प्रॉबॅबिलिटी ऑफ डिसिजेस अट्रॅक्टिंग द बॉडी
वाढणार आहेत. हो. त्यामुळे नॅचरली ह्या गोष्टी वाढत राहतात. तसंच डायबेटीस किंवा ओबेसिटी किंवा अशा काही किंवा हार्ट रिलेटेड प्रिव्हियस एलिमेंट्स हो. किंवा फॅमिली हिस्ट्री या गोष्टींमुळे देखील प्रीमियम वाढू शकतो. एक आर्थिकदृष्ट्या याकडे बघ ना, हो. की रिस्क जास्त असेल म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ रिस्क इज हायर, तर प्रीमियम पण जास्त आहे. कंपन्या ते मागणारच. त्यांचा अर्थ सगळा विषय शेवटी अर्थकारणाकडे येऊन थांबतो, खरं. की ते कंपनीला त्यात लॉसची प्रोबॅबिलिटी जास्त असेल तर कंपनी तुझ्याकडून जास्त प्रीमियम घेणार. म्हणजे मी कुठेतरी वाचलेलं आठवते की जर ओबेसिटी असेल तर त्या व्यक्तीला एकतर नी सर्जरीची रिस्क वाढते किंवा हार्टची रिस्क वाढते. त्याच्यामुळे पण तो प्रीमियम वाढतो त्या प्रमाणात. अगदी बरोबर. अजून एक वेगळा मुद्दा थोडासा की प्रेग्नन्सी. तर बऱ्याचदा प्रेग्नन्सी ही आपल्याकडे अशी काय म्हणतात, ही चुकीची पद्धत आहे, पण बऱ्याचदा ते मुलीच्या माहेरकडच्यांनी ती करावी असा एक प्रघात असल्यासारखा आहे. तर त्याच्यामुळे मग आम्ही ते कव्हरेज नसलं तरी चालेल. तर हेल्थ इन्शुरन्समध्ये प्रेग्नन्सी कव्हर होते का, आणि तसं झालं तर आपण सेल्फ सफिशियंट होऊ शकतो का? अनेक कॉर्पोरेट इन्शुरन्सेसमध्ये ही प्रोव्हिजन आहे आणि अनेक ठिकाणी आता पॉलिसीजमध्ये पण ही फीचर्स येऊ घातली आहेत. तर नक्की त्याचा बेनिफिट घ्यावा असं मी म्हणेन, कारण ते खूप नॅचरल आहे की आपले जीन्स पास ऑन करावं नेक्स्ट जनरेशनकडे. हे कुठल्याही मनुष्य किंवा प्राण्यांची उपजत भावना आहे. त्यामुळे त्या गोष्टी इनेव्हिटेबल आहेत. मग जर का त्याचा मला कव्हर मिळत असेल तर मी ते का घेऊ नये, तर ते नक्की घ्यावं. आणि मी असं म्हणेन की मग मुलीकडच्या माहेरच्यांनी एकतर आता तो समाजाने मानसिकता बदलावी, पण त्याहूनही समजा इन्शुरन्सच्या माध्यमातून ती कॉस्ट कव्हर होत असेल तर त्या मुलीच्या माहेरकडच्यांना जो खर्च करायचा आहे तो ते बाळाच्या भविष्यासाठी गुंतवू शकतात. गुंतवणूक हा माझ्या आयुष्यातला फार महत्त्वाचा विषय आहे बघ. येस. गेले अर्धा पाऊण तास हेल्थ इन्शुरन्स मेडिक्लेम याचं महत्त्व तर आपण जाणून घेतलंच, पण जर ते नसेल तर त्यांनी काय होऊ शकतं. म्हणजे तू म्हटलंस तसं की एक मेडिकल इमर्जन्सी आणि तुमचं पूर्ण आर्थिक गणित नुसतं बिंजू नाही शकत, तर तुम्ही खरोखर सगळं तुमचं घालवू शकता. एवढी ताकद त्या एका मेडिकल इमर्जन्सीमध्ये असते. त्यामुळे मेडिकल हेल्थ इन्शुरन्स मेडिक्लेम असणं हे अतिशय आवश्यक आहे. मला खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना पण या एपिसोडमधून खूप महत्त्वाचे इन्साइट्स मिळाले असतील. तरीही तुमच्या मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील, कमेंट्समध्ये आम्हाला नक्की विचारा. आमच्याकडनं आम्ही नक्की त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करू. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारायला.